विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय हर हर महादेव हळूहळू जिजाऊंना सगळं राजकारण उमगू लागलं होतं. अत्याचार अन्याय एक 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 त्यांच्या हृदयात असा तीर मारावं असं टोचत होतं. आणि माझ्या मासाहेब रोज रडत होत्या, जीवाच्या आकांतानं रडत होत्या. या मायभूमीला स्वातंत्र्याची पहाट दाखवणारं कोणीतरी आहे का नाही, कोणीतरी जन्माला यायला हवा. रोज त्यांची महत्वाकांक्षा वाढत 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 चाललेली होती. आणि त्या ठिकाणी निजामशाहीचा दरबार भरलेला होता. आणि भऱ्या दरबारात खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला, बेभान झाला, हत्ती पिसाळला. मग जिजाऊंचा भाऊ, त्याचं नाव दत्तोजी जाधव, हत्ती इतका ताकद असणाऱ्या त्या शूरवीराला हा हत्तीचा उतावळा म्हणजे उत्पणा सहन झाला नाही. हत्तीकडे धावत गेला आणि त्या दत्तोजी जाधव हत्तीच्या सोंड्यावरती वार करणार. हे शहाजी राजांचे थोरले बंधू, त्यांचं नाव संभाजी भोसले, त्यांना पाहिलं, दत्तोजी दत्तोजी हत्तीच मारू नका, मुक्या प्राण्यास मारू नका. पण दत्तोजी काय ऐकायला तयार नव्हता. एक घाव कोपऱ्याचा संभाजी राजांना मारला आणि बाजूला फेकून दिलं. आणि परिणाम तो उत्मात करणाऱ्या हत्तीच्या सोंड्यावर दत्तोजी जाधवानं जे शमशेरीचा घाव घातला, एका घावेत धडा वेगळी सोंड त्या हत्तीची केली. ची ची करीत हत्ती रक्ताच्या धबधब्यात तिथं पडला. आणि इतकेवर त्या दत्तोजी जाधवाचा राग शांत झाला असता तर बरं झालं असतं. पण हत्ती मारल्याबरोबर अरे जिजाऊंचा भाऊ, आता त्यांनी मोर्चा वळवला शहाजी राजांच्या भावाकडे, त्याचं नाव संभाजी भोसले. अरे त्यांच्याकडे मोर्चा वळवला. पण संभाजी राजांकडे मोर्चा वळवल्यानंतर त्यांचे थोरले बंधू शहाजी राजे यांनी पाहिलं की दत्तोजी अरे आपला सक्का मेहुणा, आपल्या बायकोचा भाऊ, पण आपल्या भावाला मारायला येतोय. हे पाहिल्याबरोबर आणि संभाजी राजांच्या मदतीला स्वतः शहाजीराजे उभे राहिले. आणि शहाजीराजे आणि संभाजीराजांच्या हातून जिजाऊंचा सक्का भाऊ तिथं मारला गेला. आणि हे पाहिल्या बरोबर मारला गेला. आणि पुढे निघून गेले होते लखोजी जाधवराव. आणि त्यांच्या कानावर ही बातमी पडली की आपल्या जावईच्या हातून आणि आपल्या जावईच्या भावाच्या हातून आपला मुलगा कापला गेला, मारला गेला. अरे डोळे असे लालबुंद झाले. आणि लखोजी जाधवांनी आपला मोर्चा वळवला. परत त्या ठिकाणी ते निजाम दरबाराच्या समोर आले. आणि समोर पाहतात तर आपल्या एकुलता एक लेकीचा आपला जावई शहाजीराजे भोसले आपले पुढे उभे आहेत. डोळ्याचे लालबुंद झाले. आणि काय करावं त्यांना कळेना. एक घाव शहाजीराजांच्या छातीवर बसला, ते बेशुद्ध झाले म्हणून वाचले. मात्र जिजाऊंचे वडील लखोजी जाधवांचा मोर्चा आता संभाजी भोसलेकडे वळाला. कोण रे तू, कोण रे, माझ्या लेकराला मारतो, माझ्या दत्तोजीला मारतो. आणि लखोजी जाधवांच्या हातून शहाजीराजांचा भाऊ संपला गेला. मला सांगा, अरे लांडगे राज्य करीत होते आणि हत्ती आपसा आपसामध्ये झुंजून झुंजून मरत होते. कसा जगत असाल हा महाराष्ट्र, सांगा मला. अरे इकडे स्वतःचा सक्का भाऊ गेला आणि इकडे दीर गेला. माझ्या जिजाऊंनी रडावं कोणासाठी? आपल्या भावासाठी रडावं का आपल्या दिरासाठी रडावं का आपल्या नवऱ्यासाठी, बेशुद्ध झालेल्या नवऱ्यासाठी रडावं? पण जिजाऊ अरे आपल्या भावासाठी रडत नव्हत्या, आपल्या दिरासाठी रडत नव्हत्या, आपल्या नवऱ्यासाठी रडत नव्हत्या. जिजाऊ रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी. काय होईल माझ्या महाराष्ट्र भूमीचं? आणि असं आपल्या दोन्ही हाताच्या मुठी आई भवानी समोर अशा जोरामध्ये आपटल्या. आहे भवाने, कुठपर्यंत अन्यायाचा अत्याचार करतेस तू? हा खेळ कुठपर्यंत चालणार आहे? आता माझी काया रोजची रोज अशी जळायला लागलेली आहे. जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. टाळ एकदाचा प्रसंग आहे. काय भोगलं असेल त्या माऊलीनं. अरे ज्यांनी यातना भोगल्यात ना, त्यांच्या जीवनाच्या व्यथा जाणून घ्या. स्वराज्य घडतं कुणा एका दिवसानं स्वराज्य घडलं नाही, यासाठी भोगलंय. ऐका, त्या निजामाच्या दरबारामध्ये देवगिरीच्या तख्त्यावरती जिजाऊंचे वडील लखोजी जाधव आणि जिजाऊंचे सख्खे 3 भाऊ निजामाला मुजरा करायला गेले भले पहाटे. निजामानं ठरवलं होतं आज या जिजाऊचं माहेर संपवायचं. लखोजी जाधवाला माहिती नाही, अरे या स्वराज्यासाठी स्वतःचं कुटुंब बळी घातलाय माझ्या मासाहेबांनी. लखोजी जाधवाला माहित नाही आपण तिथे गेल्यानंतर आपली कत्तल होणार आहे. आपले 3ही पोरांसंग लखोजी जाधव गेले देवगिरीच्या किल्ल्यावरती.
अरे गेले आणि वाकले, निजामाला मुजरा करायला वाकले. अरे इतके वर्ष एकनिष्ठ सेवा करणारा लखोजी जाधवराव, त्याच्या वाट्याला असं मरण यावं, जिजाऊच्या बापाच्या वाट्याला असं मरण यावं, काय नियतीनं लिहून ठेवलंय काय माहिती. अरे मुजरा करायला वाकले आणि शमशेरी मधून अरे निजामानं खुणवलं बरोबर सपाशा तलवारी बाहेर पडल्या. अरे डोळ्याचे पापणी लावता शनी जिजाऊच्या माहेराचे असे तुकडे तुकडे झाले त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती. धावरे केशवा माय बाबा दाबरे केशवा माय बाबा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला बनवा लागला बनव जळे माझी. 1623 चा प्रसंग आहे. मासाहेबांना पहिला मुलगा झाला, त्यांचं नाव संभाजी भोसले. आणि हा कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानानं कप्तानं ज्यांना मारलं त्यांच्या स्मरणात पुन्हा एकदा शिवरायांच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्याचं नाव ठेवलं संभाजी भोसले. असं 3 ठिकाणी, म्हणजे तुमची गपलत होऊ नये की संभाजी तर पुढे आहे मग इथं कसे काय आले. 1623 जिजाऊंच्या पोटी पहिला मुलगा जन्माला आला, त्यांचं नाव संभाजी भोसले आहे. ऐका, काही काळ शहाजीराजे घरी आले आणि जिजाऊ मासाहेब शहाजीराजांच्या सेवेमध्ये चूर झाल्या. वाड्यातल्या जाणत्या माऊल्यांनी जाणलं जिजाऊंना आता दिवस गेले म्हणून. त्या धावपळीच्या काळात ठेवावं कुठं, मायबापांना आठवण झाली गड शिवनेरी. जुन्नरच्या ओठात आणि भीमाशंकराच्या जट्ट्यात वसलेला गड शिवनेरी. जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजांनी त्या ठिकाणी शिवनेरी गडावरती विश्वासरावांच्या स्वाधीन केलं आणि शहाजीराजे आपल्या युद्धाला निघून गेलेले आहेत. एकदाचा प्रसंग आहे, विश्वासरावांची धर्मपत्नी तिचं नाव लक्ष्मीबाई मासाहेब जिजाऊंच्या सेवेमध्ये चूर झालेली होती. एकदाचा प्रसंग आहे, 3:45 वाजता पहाटे मासाहेब स्वतःच्या कक्षामध्ये नव्हत्या, स्वतःच्या खोलीत नव्हत्या आणि लक्ष्मीबाईचं सहज लक्ष गेलं की मासाहेब पहाटे 3:45 वाजता स्वतःच्या खोलीत नाही आणि अंतकरण भरून आलं. मासाहेब कुठे गेल्या, अख्ख्या शिवनेरी गडावरती हल्ला कल्लोळ माजला. मासाहेब कुठे आहेत, मासाहेब कुठे आहेत, अरे गर्भ अवस्थेमधल्या माझ्या मासाहेब कुठे गेल्या, पोटामध्ये बाळ आहे आणि माझ्या मासाहेब खोलीत नाही, नेमक्या गेल्या कुठं पहाटे. आणि सगळ्या गडावरती पहारा जागा झाला, इकडं तिकडे शोधाशोध सुरू झाले आणि गडाच्या पूर्वेकडच्या बाजूला एक बुरुज आहे आणि त्या बुरुजावरती पहाटे 3:45 वाजता माझ्या मासाहेब जाऊन काळोख अंधाऱ्यामध्ये अशा उभ्या राहिल्या त्या बुरुजावर जाऊन. आणि तेवढ्यामध्ये कुणीतरी बातमी दिली, मासाहेब सापडल्या, मासाहेब सापडल्या. तो काय, त्या बुरुजावरती मासाहेब उभ्या आहेत. लक्ष्मीबाई तिथं आल्या आणि डबडबल्या डोळ्यांना हात जोडले, मासाहेब मासाहेब आमचं काही चुकलं का मासाहेब, काय झालं मासाहेब, तुमच्या गर्भात बाळ आहे मासाहेब, त्या बाळाचा तरी विचार करा मासाहेब, तुम्ही या काळोख अंधारात येऊन का उभे राहिलात मासाहेब. काय उत्तर द्यावं माझ्या जिजाऊने. ऐका, समोर बसलेल्या जिजाऊंना ऐका. लक्ष्मीबाई, हा महाराष्ट्र भूमीवर पडलेला काळोख माझ्या डोळ्यास टोचतोय. लक्ष्मीबाई, अरे या महाराष्ट्र भूमीवर पडलेला हा काळोख कधीतरी नाहीसा होईल का नाही. लक्ष्मीबाई, सूर्याला पडलेलं ग्रहण कधीतरी निघेल का नाही. स्वातंत्र्याचा सूर्य उदय या भूमीत कधीतरी होईल का नाही. मासाहेब, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काहीतरी खावंसं वाटतं, गोडधोड आंबट चिंबट खावंसं वाटतं मासाहेब. मासाहेब आमचं काही चुकलं का मासाहेब. मासाहेब, तुम्हाला काय आवडतं सांगा मासाहेब, तुमचे डोहाळे आम्ही पुरवतो मासाहेब. काय म्हणावं लक्ष्मीबाईने, मासाहेब तुमचे डोहाळे आम्ही पुरवतो, तुम्हाला काय आवडतं सांगा. काय म्हणावं माझ्या जिजाऊने, लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत हो. लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत ना, मला महिन्या पालख्या आवडत. मग मासाहेब तुम्हाला काय आवडतं सांगा, सांगू मला काय आवडतं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं डोक्यावर जिरे टोप ठेवावा. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं अंगात चिलकत घालावं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं कमरेला सैला बांधावा, तलवार म्यान करावी. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं घोड्यावर मांड मारावी, टाच मारावी, घोडा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फेकावा. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं वारकऱ्यांचा भगवा खांद्यावर घ्यावा. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं वारकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करावं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं आया बहिणींचं स्वराज्य निर्माण करावं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं त्या औरंग्याच्या छताडात वारकऱ्यांचा भगवा रवावा. काय डोहाळे आहेत माझ्या जिजाऊचे. छत्रपतींना शिवरायांना जन्माला घालण्यासाठी शिखर शिंगणापूरचा महादेव त्या आईच्या पोटी जन्माला येणार आहे. ही काही साधी गोष्ट आहे. याच्यासाठी तर आज घेतलेल्या कीर्तनाचे अभंगा सुद्धा चोखोबर आहे, देवाकडे चांगला मुलगा मागतात.
ज्या पद्धतीनं माझ्या मासाहेबांनी अरे गर्भावस्थेमध्ये भगवंताकडे हात जोडावे आणि चांगल्या अपत्याची मागणी करावी, त्याच पद्धतीने अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये संत चोखोबराय चांगल्या संतानाची मागणी करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा. क्या बात. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा. ऐसा पुत्र देगा देवा, क्या बात है, वाह. ऐसा पुत्र देगा देवा. जग मने जाला बाबा, जग मने जाला बाबा, कल्या तरी ऐसी देई, कल्या तरी ऐसी देई. जग मन त्याला वा वा, जय हो जय हो. जग मन त्याला बाबा, कन्या तरी ऐसी द्यावी, कन्या तरी ऐसी द्यावी, द्यावी. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संत चोखोबराय म्हणतात, किती गोड मागणी हो भगवंताकडे. ऐसा पुत्र देगा देवा, जग मने ज्याला बाबा, कन्या तरी ऐशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. ए देवा, माझ्या आई साहेब मासाहेब जिजाऊंनी अरे अट्टहास मांडला आई भवानी समोर. ए भय, अरे घाल पुत्र माझ्या वटीत, बनवीन त्याला श्रीरामासारखा, बनवीन त्याला भक्तराज अर्जुनासारखा, बनवीन त्याला कर्णासारखा, बनवीन त्याला कृष्णासारखा, बनवीन त्याला मी. ए भवाने, घाल पुत्र माझ्या वटीत. परिणाम इथं अभंगात चोखोबरायांनी पुत्र मागितला आणि शिवचरित्रामध्ये माझ्या जिजाऊनी आई भवानीकडे मुलगा मागितला. अरे अट्टहास मांडला, ए भवाने, घाल पुत्र माझ्या वटीत. जगाच्या कल्याणासाठी माझ्या मासाहेबांनी केलेली आई भवानाकडे मागणी. परिणाम, हे भवाने, अरे तूच गीतेमध्ये बोललीस, धर्म संस्थापनार्थाय संभवा मी युगे. अरे पाहून अंधार ऐकून आवाज भैरी झालीस काय बय, बय दारुगड, घाल पुत्र माझ्या वटीत. असा एखादा शूरवीर दे, ऐसा पुत्र देगा देवा, जग मने ज्याला बाबा. असा एखादा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल की त्यांनी या महाराष्ट्र भूमीत स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, आया बहिणींचं रक्षण केलं पाहिजे. तूच बोललीस ना, घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो आणि तूच ज्या ज्या वेळेस अधर्म वाढतो, अधर्माचा नाश करण्याकरिता, धर्माचं रक्षण करण्याकरिता. ए भवाने, कधी तू कृष्ण म्हणून जन्म घेतेस, ए भवाने कधी तू राम म्हणून जन्म घेते, ए भवाने कधी तू नरसिंह म्हणून जन्माला येते, भवाने कधी तू परशुराम म्हणून जन्माला येते. ए भवाने, दारुगड आणि पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. आई भवानी पावली. अनादि निर्गुण प्रगटली बाबाने, निर्गुण प्रगटली बाबाई. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दनाला विविध तापाची करवाया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावस निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन. ए उद बोला, उद बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, तेव्हा उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, जगदंबेचा, उदो बोला रेणुकाईचा, उदो बोला सत्सुंगीचा, उदो बोला काळूबाईचा, उदो बोला काळूबाईचा, उदो बोला रेणुकाईचा, उदो बोला तुळजाईचा, उदो बोला खंडे आईचा, उदो बोला विठाईचा, उदो बोला ज्ञानाईचा, उदो बोला उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्ण
पावली. अरे प्रत्यक्ष शिवनेरी गडावर शिखर शिंगणापूरचा महादेव शिवाई देवीनं प्रसाद दिला. ऐका, तो शुभ मुहूर्त या म्लेच्छांचा काळ सावट या पृथ्वी तलावर नाहीसा करण्यासाठी स्वतः भगवान शिखर शिंगणापूरचा महादेव जगज्जननी मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला येतोय. तो मुहूर्त शुभ आहे. अरे कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, या भूमिकेतून सारा शिवनेरी गड सजलेला आहे. आणि बघता बघता त्या गर्भ अवस्थेतले 9 दिवस किती जड अंतकरणानं चाललेले होते. रोज कुठल्या तरी अन्याय अत्याचाराची बातमी जिजाऊंच्या कानावर पडायची. त्याचा परिणाम मासाहेबांच्या गर्भावर होत होता. स्वातंत्र्याची मशाल ही ठिणग्या ठिणग्यानं त्यांच्या गर्भात पेटत होती आणि ती मशाल एक दिवस या महाराष्ट्र भूमीचा अंधकार नाहीसा करणार होती. शिखर शिंगणापूरचा महादेव आई भवानीच्या पोटी म्हणजे मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवनेरी गडावरती जन्म घेतोय. त्या दिवशी तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया. अखिल पृथ्वीचे साम्राज्य एकवटलेले असताना सिंह नक्षत्रावरती संध्याकाळी 6:35 त्या दिवशी वार होता शुक्रवार आणि तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. अरे जिजाऊला पुत्र झाला. अरे पुत्र कोणाला झाला? या स्वराज्याला झाला. पुत्र कोणाला झाला? मासाहेबाला झाला. पुत्र कोणाला झाला? या महाराष्ट्र भूमीला झाला. पुत्र कोणाला झाला? अरे गुड्या उभारा, साखर वाटा. आणि जसा आनंद भगवान कृष्ण गोकुळात जन्माला आल्यावर झाला तसाच आनंद या ठिकाणी शिवनेरी गडावरती सुरू झाला. गुडिया तोरणे पताका करती कथा गती गाणे. कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. हा बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावर माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवाई देवीनं प्रसाद दिला म्हणून त्या शिवाई देवीच्या नावावरून बाळाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. शिवाजी हे नाव या महाराष्ट्राला नवीन दिशा आणि दशा देण्याचं काम या नावानं केलं आहे. छत्रपती शिवरायांचं नाव कुठंतरी कानावर पडलं आपल्या ताकसूपपणे आपल्या तोंडातून जय बाहेर पडतं. एवढं सामर्थ्य या नावात आहे. पुरुषार्थ संपन्न माझ्या जिजाऊने त्या बाळाला घडवायला सुरुवात झाली. ऐसा पुत्र देगा देवा जग मने ज्याला वावा. बघता बघता माझ्या छत्रपती शिवरायांना माझ्या जिजाऊने मातीचे किल्ले करून द्यावेत, मातीचे घोडे करून द्यावेत, मातीच्या तलवारी करून द्याव्यात आणि छोट्याशा शिवबानं त्या मातीच्या किल्ल्यानं मातीच्या तलवारानं खेळावं आणि त्या शिवबाला खेळताना पाहावं माझ्या जिजाऊने आणि रोज विचार करावा माझं पूर्ण होईल का, माझा मनसुबा पूर्ण होईल का. अरे माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण करेल का. असे मनसुबे रोज माझ्या मासाहेबांच्या अंतकरणात तयार होत होते आपल्या शिवबा बाळाला बघून. आणि मग बघता बघता माझे शिवबा 8-9 वर्षाचे झाले आणि शहाजीराजे ते कर्नाटक प्रांतीय असल्या कारणानं आणि शहाजीराजेंचा त्या ठिकाणी सांगावा आला आणि माझे जिजाऊ आता शिवबाला घेऊन कुठे गेलेले आहेत, बेंगलोर सवारीवरती गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अनेक दिवस त्या ठिकाणी राहून झाल्यानंतर एक दिवस शहाजीराजे सकाळी फिरत असताना छोटेसे शिवबा सोबत होते आणि एक अश्व पाहिला, 7.5 फूट उंचीचा एक घोडा पाहिला आणि छोट्याशा शिवबानं शिवबा बाळाने म्हणावा आबासाहेब आबासाहेब आम्हासनी त्या घोड्यावर बसायचंय आबासाहेब. शिवचरित्र घडतं ना ते संस्कारातून घडतं. शिवछत्रपती घडतात ना ते फक्त आईच्या संस्कारानं घडतात. आपण जसे जसे लेकरांना संस्कार लावू तसं तसं आपलं पुढचं भविष्य घडत असतं. माझ्या जिजाऊने काय केलं, अरे गर्भ अवस्थेत असताना काय केलं, छत्रपतींना संस्कार लावले, शिवरायांना संस्कार लावले. गर्भ अवस्थेत असताना ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा आणि खऱ्या अर्थानं अनेक वाङ्मय वाचावेत, पुराण वाचावे, वेद वाचावेत आणि त्याचे संस्कार परिणाम कशावर व्हावेत, कशावर व्हावेत, माझ्या जिजाऊंच्या गर्भावरती व्हावेत. संस्कार काय असतात
ते मी तुम्हाला सांगतो ऐका. आज छत्रपतींचा जन्म झालाय, मग शिवजयंतीला आपण नेमकं घेतो काय? आज महाराष्ट्रात सर्व तरुणांना मी सांगू इच्छितो आहे, छत्रपतींचा जन्म हा आपल्याला संस्कार संपन्नच साजरा करायचा आहे. कुठेतरी हैदोस घालून, डीजे लावून, कुठेतरी दारू विरू पिऊन, कुठेतरी मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आपले शिवछत्रपतीचा आदर्श आपण लोकांना काय सांगणार आहे? आपल्या छत्रपतींनी जे आपल्याला ज्ञान दिलंय, जे संस्कार दिलेत, ते खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांपर्यंत गेले पाहिजे. माझी विनंती राहील, आज शिवजयंतीच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्र भूमीला आणि सर्व तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात या शिवजयंती निमित्तानं आपण शिवछत्रपतींच्या जीवनातून आदर्श काय घ्यायचा आहे? सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. ते धर्मवीर संभाजीराजे 42 दिवस हालाल सहन केलेत. कशाच्या बळावर? अरे सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. मग शिवराय शंभूराजांकडून आपण काय शिकायचं आहे? अरे पहिले छत्रपती ज्या माऊलीनं घडवले ती जिजाऊ, आणि त्याच जिजाऊने स्वराज्याचे दुसरे छत्रपती घडवले, त्यांचं नाव धर्मवीर संभाजीराजे आहे. मग जिजाऊच्या संस्कारानं ऐका, मी तुम्हाला संस्कार सांगतो. आईचे संस्कार लेकराच्या आयुष्यात किती महत्वाचे असतात. हे बेंगलोरच्या स्वारीवर गेले आणि त्या ठिकाणी शहाजीराजे घोडेसमोर चालत होते आणि छोट्याशा शिवबानी घोडा पाहिला आणि आपल्या बापाकडे हट्ट केला, आबासाहेब आम्हासनी घोड्यावर बसायचंय आबासाहेब. त्यावेळेस शहाजीराजे म्हणतात, नाही राज, तुमची मांड अजून पक्की नाही राज, तुम्ही घोड्यावरून बसतान आणि घोड्यावरून पडतान राज. नाही आबासाहेब, आम्हासनी घोड्यावर बसायचंय म्हणजे बसायचंय. नाविलाज झाला आणि 9 वर्षाच्या शिवबा बाळाला घोड्यावर बसवण्यात आलं. घोडा उधळला, टाच मारली, घोडा उधळला आणि पुढे काहीतरी 100 मीटर पुढे गेले आणि शिवराय घोड्यावरून खाली पडले. शेवटी बालवय खाली पडले आणि हाताला खरचटलं, रक्त निघायला लागलं आणि मग हातातून रक्त निघायला लागलं. पण माझी आई जिजाऊ लांब उभी राहतीये आणि मला लांबून पाहतीये आणि आई माझ्या जवळ मला उचलायला येत नाही. या गोष्टीचा मात्र माझ्या शिवबाला राग आला. डोळे लालबुंद झाले आणि रागाच्या भरात आपल्या आई जवळ गेले. मासाहेब तुम्हाला आमची माया नाही मासाहेब, तुम्हाला आमची ममता नाही मासाहेब, तुमच्या समोर घोड्यावरून पडलो मासाहेब. तुम्ही आमच्या जवळ यायला पाहिजे होतं, आम्हाला उचलून घ्यायला पाहिजे होतं, आम्हाला प्रेम करायला पाहिजे होतं मासाहेब. तुमच्या समोर डोळ्यात देखत आम्ही घोड्यावरून पडलो मासाहेब. तुम्ही आमच्या जवळ सुद्धा आल्या नाहीत मासाहेब. तुम्ही किती क्रूर आहात मासाहेब. याचं उत्तर काय द्यावं माझ्या जिजाऊने? काय द्यावं? आमची आत्ताची आई पोराला इंग्लिश मीडियम मध्ये स्कूल बसमध्ये सोडताना त्याला म्हणते, पप्प्या मधल्या सीटवर बस. ते पोरग म्हणते, आई मधल्या सीटवर का? मागून तुझ्या एसटीला कोणी धडकलं तरी तू वाचशील आणि पुढून ड्रायव्हरने एखाद्या झाडाला ठोकली तरी तू वाचशील, मधल्या सीटवर बस. माझ्या जिजाऊचे संस्कार आहेत. माझे जिजाऊ आत्ताच्या आया मुलांना वाचवणारे आहेत, पण माझ्या जिजाऊनी वाहिलाय आपला राजा वाहिलाय स्वराज्यासाठी. माझ्या जिजाऊ शिवबाला म्हणतात, शिवबा आम्ही तुम्हाला उचलायला यायला पाहिजे होतं, पण आम्ही का नाही आलो ऐका. शिवबा यासाठी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक वाघीण असते शिवबा, ती वाघीण 2, 3, 4 छाव्यांना, पिल्लांना, बछड्यांना जन्म देते. तुम्हाला माहिती आहे का शिवबा? त्या छाव्यांना त्या वाघिणीने जन्म दिल्याबरोबर ती वाघीण लांब कुठतरी झुडपात लपून बसते. मग तुम्हाला माहिती आहे का त्या छाव्यांनी काय करायचं? उठा, स्वतःच्या ताकदीवर उठा आणि झुडपात लपून बसलेल्या आईला शोधून काढा. जे छावा, जो बछडा झुडपात लपलेल्या आईला, वाघिणी आईला शोधून काढतो ना शिवबा, त्या वाघिणी आईला स्वाभिमान वाटतो. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखा छावा माझ्या पोटी जन्माला आला. पण ते 4 छाव्यांमध्ये, बछड्यांमध्ये एक बछडा असा असतो, त्याला वाटतं माझ्या वाघिणी आईने माझ्या जवळ यावं, माझ्यासाठी पाना सोडावा, मला दूध पाजावं, मला कुरवाळत बसावं. ती वाघीण अशी रागानं लालबंद होते. अरे छावा म्हणून माझ्या पोटी जन्म घ्यायची तुझी लायकी नाही. त्याच क्षणी ती वाघीण त्या छावेचा त्याग करून टाकते, त्याला परत सांभाळत बसत नाही. तसं शिवबा, तुम्ही आता फक्त 9 वर्षाचे आहात, माझ्या समोर घोड्यावरून पडलात, मान्य आहे, मी तुम्हाला आई म्हणून उचलून घ्यायला पाहिजे होतं. पण ज्या वेळेस मी नसेल आणि तुम्ही घोड्यावरून पडाल, त्या वेळेस तुम्हाला कोण उचलायला येईल? म्हणून आज तुमची आई जिजाऊ तुम्हाला सांगते आहे, संस्काराचं बाळ कडू देते आहे. उठा, स्वतःच्या ताकदीवर उठा आणि 18 पगड जातीचे मावळे एकत्र करा आणि या मावळ मातीत, महाराष्ट्र भूमीत, या भारत भूमीत दिल्लीच्या तख्त्यावरती वारकऱ्यांचा भगवा फडकवा. हर 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 महादेव. प्रेमाची निशाणी म्हणून अनेक स्मारक बनवणारे अनेक होऊन गेले या भारत देशात, पण आईच्या संस्काराच्या पोटी अरे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मराठ्यांचं, या भारत भूमीचं स्वतंत्र छत्र, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा, स्वतंत्र प्रजा, आईच्या स्वप्नासाठी निर्माण करणारा, आईच्या संस्काराच्या बळावरती स्वराज्य निर्माण करणारा आजचा किती पवित्र आणि पावन दिवस आहे. आपल्या तुमच्या घरात कॅलेंडर आहे का? कॅलेंडरवर त्या लाल शाईमध्ये आपले सण असतात. पहा सण, तुम्हाला माहित आहे, माहितीसाठी सांगून जातो, ते सण कोणाच्या उपकारामुळे जिवंत आहेत माहिती आहे तुम्हाला?
ते सण आपण मोठ्या स्वाभिमानानं साजरा करतोय ना, ते सणच कॅलेंडरमध्ये शिल्लक राहिले नसते जर आजची तारीख 19 फेब्रुवारी अस्तित्वात आली नसती तर. अरे या तारखेला फाल्गुन वद्य तृतीयाला शिवनेरी गडावर जर शिवबाचा जन्म झाला नसता तर हे सण सुद्धा आपल्या वाटेला आले नसते. बरोबर आहे ना? मग आपली गर्जना कशी झाली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. स्वराज्य घडतं ते आईच्या एका शब्दामुळं. प्रेमा खातीर तर अनेक स्मारक उभे राहिले, पण आईच्या शब्दासाठी आयुष्यपणाला लावणं, आयुष्य झिजवणं आणि आईनं म्हणावं मला स्वराज्य, हिंदवी स्वराज्य मला डोळ्यांनी पाहायचंय, आई जिवंत आहे तोपर्यंत ते देखणं स्वरूप आईच्या नजरेसमोर आणून देणं ना, याच्यासाठी आईची कुस पवित्र आणि पावन असावी लागते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट्या. काय पुण्य असेल माझ्या मासाहेबांचं. म्हणून आज या प्रतापगडच्या पायथ्याला या शूरभूमीमध्ये अरे 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अधिक सप्तमी दिवसाच्या 8व्या ताशी दुपारी 2:15 त्या दिवशी वार होता गुरुवार. प्रतापगडच्या याच किल्ल्याच्या पायथ्याला तो स्वराज्यावर चालून आलेला गनिम 1.5 मिनिटात ठोकून असा बाजूला फेकलाय. आणि याच प्रतापगडच्या पायथ्याशी आज आपण सगळे शिवजयंतीच्या निमित्तानं मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करू. मासाहेब तुम्ही झालं नसतं तर नसती दिसली अंगाने तुळस, अरे नसते दिसले अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही झाले नसते तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही झाले नसते तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. विठाला हो. आणि म्हणून याच प्रतापगडच्या आई तुळजा भवानी चरणी आपण प्रार्थना करूयात. छत्रपती शिवरायांचा पुरुषार्थ, छत्रपती शिवरायांनी दिलेलं जे जीवन चरित्रामध्ये त्यांचे आपल्याला काही जे दर्शन घडतंय ते आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे. आपल्या भारतभूमीतली तरुण पिढी नुसतं गाड्यांवर राजेश पुन्हा जन्माला या असे वाक्य आपण छापण्यापेक्षा राजे जन्माला येण्याआधी मासाहेब जिजाऊ इथं जन्माला यायली पाहिजे. जोपर्यंत मासाहेब इथं जन्माला येत नाही तोपर्यंत शिवबाई येईन का हो? येईन का? आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. कशाला जन्माला या? राजांना जन्माला येण्याआधी इथं मासाहेब जन्माला आली पाहिजे. आणि जोपर्यंत मासाहेब जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जन्म होत नाही. मग मासाहेबांना जन्माला घालण्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या जणांना चोखोबराय म्हणतात माझे पुटी मुलगी दे. पण मुलगी कशी दे? अरे झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी दे. माझ्या पुटी मुलगी द्यायची झाली तर कशी दे? राष्ट्रमाता, राजमाता, भारतमाता मासाहेबांसारखी दे, मीराबाई सारखी दे, मुक्ताबाई सारखी दे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसी द्यावी कण्यात रे ऐसी द्यावी कण्यात रे ऐसी द्यावी कण्यात रे ऐसी द्यावी. जैसी मीरा मुक्ताबाई जैसी मीरा मुक्ताबाई कण्यात रे ऐसी द्यावी कण्यात रे ऐसी द्यावी. जैसी मीरा मुक्ताबाई जैसी मीरा मुक्ताबाई कण्यात रे ऐसी द्यावी कण्यात रे ऐसी द्यावी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात चोखोबराय म्हणतात कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. शिवबा जन्माला घालण्यासाठी मासाहेब जिजाऊंना जन्म घेणं फार महत्वाचं आहे. जिजाऊबाई सारखी लेक नाही, जिजाऊबाई सारखी मुलगी नाही, जिजाऊबाई सारखी धर्मपत्नी नाही, जिजाऊबाई सारखी आई नाही, जिजाऊ मासाहेबांसारखी सासू नाही, जिजाऊ मासाहेबांसारखी सून नाही, जिजाऊ मासाहेबांसारखी महाराणी नाही, जिजाऊ मासाहेबांसारखी राणी नाही आणि जिजाऊ मासाहेबांसारखी आजी सुद्धा नाही. जगातल्या सगळ्या महिलांचे गुण एका माऊलीत वसावे एवढे अधिकार संपन्न माझी मासाहेब जिजाऊ होती. मासाहेब जिजाऊंचे सगळे गुण, सगळे संस्कार समोर बसलेल्या सगळ्या जिजाऊंच्या ठिकाणी याव्यात आणि आपल्या पोटी सुद्धा छत्रपती शिवरायांचा जन्म व्हावा. शिवबाला जन्माला घालण्यासाठी
फार यातना भोगाव्या लागतात. स्वतःचं माहेर संपलं जिजाऊचं, तेव्हा छत्रपती कोणाला वाटतं ज्ञानोबा आपल्या पोटी जन्माला यावे? 1.25 लाख प्रदक्षिणा सुवर्ण पिंपळाला घालाव्या लागतात. तुम्ही आपल्या वट पौर्णिमेला तेवढ्या वडाला 7 फेऱ्या मारत असता नवऱ्यासाठी, नाही का? पण माझ्या रुक्मिणी आईने 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या, तेव्हा महाविष्णूचा अवतार त्यांच्या पोटी जन्माला आलाय. अरे चांगली मुलं जन्माला घालण्यासाठी आईची कुस पवित्र आणि पावन असावी लागते. या भूमिकेतून आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या शिवरायांचा जन्म फक्त धर्मरक्षणासाठी झाला, आणि नाहीतर शिवबाचा जन्म जर झाला नसता तर महाराष्ट्राची कल्पना सुद्धा आपल्याला विचारात सुद्धा येत नाही. महाराष्ट्राची कल्पना किती भयान वास्तव्य या भूमीत निर्माण झालं असतं. बघता बघता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरत असताना मावळ प्रांतावर आणि कोकण प्रांतात माझे बाल शिवबा आता फिरायला लागले आहेत. तू माझा रे, तू माझा रे. आता संघटन कौशल्यातून महाराजांनी एक एक मावळा निवडायला सुरुवात केली. ए चल स्वराज्य निर्माण करायचंय, चल स्वराज्य निर्माण करायचंय. जगातली ही पहिली कंपनी आहे स्वराज्य नावाची. आता एखाद्या कंपनी जर तुम्ही जॉब मागायला गेलात, ते पहिले म्हणतात तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे कामाचा, तर तुम्हाला कामाला घेतात. तुम्ही जर फ्रेश असलात तर तुम्हाला कामाला सुद्धा घेत नाही. पण जगातलं हे स्वराज्य नावाची पहिली कंपनी आहे. शिवबानी याची स्थापना करताना एकही मावळ्याला अनुभव नाही, कुणाला तलवारही चालवता येत नाही आणि कुणाला लढता येत नाही. मिसुर्डी न फुटलेले आणि लंगुटी नेसलेली पोरं सगळी महाराजांनी गोळा केली. महाराज म्हणले असते, अरे 5 पातशाही विरोधात लढायचंय, मग वेल एज्युकेटेड लोक आपल्याला पाहिजे, सगळे सुशिक्षित लोक आपल्याला पाहिजे. मग याची कंपनी फोडा, त्याची कंपनी फोडा, मोठे मोठे अनुभवी लोक घ्या. नाही, महाराजांना माहित होतं, अरे तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात याच माझ्या शूरवीर मावळ्यांच्या 18 पगड जातीतल्या पोरांच्या हातात मी तलवारी देईन, आणि सह्याद्रीच्या खांद्यावर अरे जंगलांमध्ये युद्धांचं प्रशिक्षण मी या लेकरांना देईन. 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले, आणि एक दिवस घोड्यावरून जाताना महाराज घोड्यावर कुठेतरी चाललेले होते, आणि समोर एक पोरग पाहिलं महाराजांनी. पहा महाराजांचं संघटन कसं होतं. एक हत्तीसारखं जाड पोरग, असं लठ्ठ पोरग, असं जाडजूड पोरग, असं डुलत 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 चाललेलं होतं. याच वाई तालुक्यामध्ये, अरे याच वाई तालुक्यामध्ये 1635 ला ते पोरग जन्माला आलं. त्याचं नाव जिवाजी महाला. जिवाजी महाला काय सोपी ताकद होती का त्याच्यात? महाराज घोड्यावरून जात असताना महाराजांनी ते पोरग पाहिलं, दोन्ही हातात दांडपट्टे. अरे एका वरातीत कर्तबगारी दाखवित होतं पोरग. 10 फूट ठेवलेला लांब नारळ आपल्या दांडपट्ट्यानं डोळ्याची पापणी लावताशनी नारळाच्या खांडोळ्या करायचं आणि परत जागेवरून उभं राहायचं. महाराजांनी पंताला हाक मारली, पंत या या पंत. त्या पोरासनी बोलवा. पंत पळत गेले, ए पोरा, अरे काय कर्तबगारी तुझ्या अंगात, चल तुला शिवबानी बोलिलंय. पंत पळत, तो पोरग पळत पळत आलं. महाराजांना मुजरा केला, होय राज का बोलिलं जी? त्या पोरांना विचारलं. महाराजांनी सांगितलं, ए पोरा, अरे काय करतोस रे? काही नाही राज, कुणाचं तरी लगीन असलं तर कर्तबगारी दाखवतं, पोट पाणीला कमवतं, नाही तर खातं पितं आणि मस्तपैकी झोपतं. असं मग येतो का आमच्या स्वराज्यात? त्या पोरांना विचारलं, काय करावं लागेल? काही नाही र, खायचं प्यायचं आणि मस्तपैकी झोपायचं. ते पोरग म्हणलं, राज गरीबी हेच काम करतंय, खातंय पितंय मस्तपैकी झोपतंय. माझ्या शिवबा म्हणले, लेका पुढचं ऐक, अरे खायचं प्यायचं आणि मस्तपैकी झोपायचं. आणि कुणी आपल्या स्वराज्याकडे आया बहिणींकर वाकड्या नजरेने पाहिलं तर याच दांडपट्ट्याने त्याच्या खांडोळ्या करून टाकायच्या. इतकंच काम तो करायचं. एक एक मावळा निवडलाय माझ्या छत्रपतींनी, निवडलाय. अरे मिसूर एकाच्या होटावर मिशा नाही आणि एकाच्या अंगावर लंगोटी सोडली तर दुसरं काही वस्त्र नाही, अशी 18 पगड जातीतली पोरं एकत्र केली. आणि सहज खेळता खेळता सह्याद्रीच्या खांद्यावर रायरेश्वराचा पठार आहे, आणि त्या रायरेश्वर पठार भोर तालुक्यात आहे सध्या. रायरेश्वर पठारावर रायरेश्वर नावाचा किल्ला आहे, आणि त्या रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. 18 पगड जातीतले मावळे खेळता खेळता त्या मंदिरात गेले, गाभाऱ्यात गेले. अरे कुठे चाललो माहिती नाही, कशासाठी चाललो माहिती नाही. अरे बघता बघता सगळे मल्हारी मार्तंडाचा भंडारा उचलला. आणि काका पाहतात शिवबाकडे, काय शिवबा, काय मनसुबा आहे? काही नाही काका, अरे शेळी मेंढी म्हणून जीवन जगणं आता मला मान्य नाही. इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू. अरे सर्वांनी हातात बेल भंडारा घेतला. आणि शिवबा म्हणतात, पंत पुन्हा विचार करा, 5 पातशाही मातीत घालायची आहे आणि दिल्लीच्या तख्त्यावर वारकऱ्यांचा भगवा फडकवायचा आहे. पुन्हा महागार नाही. 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी एकच सिंहगर्जना केली. अरे माझ्या 15 वर्षाच्या शिवबानं तारीख लिहून घ्या, 27 एप्रिल 1645, वार लिहून घ्या सोमवार, वेळ लिहून घ्या दुपारी 12 वाजता.
अवघं वय होतं माझ्या शिवबाचं 15. आपल्या उजव्या हाताचा अंगठा नंग्या तलवारीच्या पात्यावरती असा घासला. अंगठीतून निघणाऱ्या चिळखांडीच्या रक्तानं माझ्या रायरेश्वर महादेवाच्या मस्तकावर स्वतःचं बोट धरलं आणि अंगठ्यातून निघणाऱ्या रक्तानं रायरेश्वर महादेवाला अभिषेक घातला आणि महादेवाच्या पिंडीवरचं रक्त पुन्हा आपल्या डोक्यावर लावलं. आणि शिवबा म्हणतात, शेळी मेंढी म्हणून जीवन जगणं आता मला मान्य नाही. इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू. अरे अजूनही बोथट नाही झाली धार आमच्या तलवारीच्या पात्याची आणि अजूनही शांत नाही झालं आग आमच्या दमनातील रक्ताची. हिंदवी स्वराज्य निर्माण करू. अरे मल्हारी मार्तंडाचा भंडारा असा उधळला गेला आणि एकच सिंहगर्जना दिल्लीच्या तख्त्याला जाऊन आढळली. ती सिंहगर्जना होती हर हर. 27 एप्रिल 1645 ला हिंदवी स्वराज्याची पहिली स्वराज्य संकल्पना त्या ठिकाणी घेतली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं, माझ्या आया बहिणींचं स्वराज्य निर्माण व्हावे हे तो श्रींची इच्छा. ही संकल्पना रायरेश्वर मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं उदयाला आली आणि ही संकल्पना उदयाला आली आणि त्याच राजगडाच्या शेजारी असणारा मुरुंब देवाचा डोंगर, त्याच्या शेजारी असणारा तोरणा किल्ला हिंदवी स्वराज्यात माझ्या छत्रपतींनी आणला. न लढता जिंकलेला पहिला किल्ला स्वराज्याचा, त्याचं नाव तोरणा. म्हणजे त्या किल्ल्याच्या रूपानं माझ्या छत्रपतींनी काय केलं, स्वराज्याचं तोरण बांधलं. आज आपण पाहतोय, आज इतके वर्ष झाले, आज 450 किल्ले महाराजांचे या महाराष्ट्र भूमीमध्ये आहे आणि कुठल्याही किल्ल्याला छत्रपतींनी स्वतःचं नाव दिलं नाही. आपण या अर्ध्या गुंठ्याचा बंगला बांधतोय. आबाची पुण्याई, अक्काची पुण्याई, आत्याची पुण्याई, आजीची पुण्याई, मामीची पुण्याई, 71-72ची पुण्याई, म्हणजे ते ऊसाचा नंबर आहे तो बागायतदार ट्रॅक्टरची पुण्याई. अर्ध्या गुंठ्याच्या घराला आपण अख्ख्या खानदानाचं नाव देतो. 450 किल्ले स्वराज्यात आहे. एकही किल्ले स्वतःच्या बापाचं तर नाव दिलं असतं का नाही? दिलं असतं का नाही? पण नाही. हे स्वराज्य म्हणजे आमच्या भोसल्यांची मक्तेदारी नाही. हे हिंदवी स्वराज्य नाही, हे रयतेचं स्वराज्य आहे. जगातला एकमेव राजा आहे शिवछत्रपती, जे स्वतःसाठी जगले नाही. ते झिजले. कोणासाठी झिजले? ते रयतेसाठी झिजले. ते झिजले या महाराष्ट्र भूमीसाठी झिजले आणि एवढं सुंदर स्वराज्य तुमच्या माझ्या वाट्याला आलंय ना. त्या शूरवीर मावळ्यांना आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सर्व 18 पगड जातीतल्या मावळ्यांना या शिवजयंतीच्या निमित्तानं प्रतापगडच्या पायथ्याशी आपण सगळे अभिवादन करूयात. आणि रायगडावर आलेला शिवभूषण, त्या शिवभूषणानं सुद्धा फार सुंदर वर्णन माझ्या शिवबाचं केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना आपण ऐकलेलं असं, इंद्रजिमी जंब पर बाड बसू अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौन बरी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विजराज है दावद्रुम दंड पर सीता मृग झंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है अरे तेजतम हंस पर काना जिमी कंस पर जोमलेंच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं भजन करूया. सर्वांनी हात वर करा. वा, प्रतापगडच्या पायथ्याला आपल्या टाळ्यांचा आवाज माझ्या शिवछत्रपतींच्या रायगड समाधीपर्यंत गेला पाहिजे असा जयघोष आपण पांडुरंगाचा करू आणि झालेली सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. विठोबा कुमाई बार खुमाई बार कुमाई बार खुमाई बार कुमाई विठोबार खुमा बार कुमाई बार खुमाई 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 बार कुमाई बार बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज की जय. झालेली सेवा आज या प्रतापगडच्या पायथ्याशी शिवरायांच्या चरणी समर्पित करतो. ही पुरुषार्थाची शौर्याची भूमी आहे. तुम्हा सगळे संत जनांच्या चरणी समर्पित करतो. आणि उरलेल्या चरणाचा आपण सरळ सरळ भावार्थ पाहूयात. 3ऱ्या चरणामध्ये श्री संत चोखोबराय म्हणतात,
भक्तराज ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा भक्त माझ्या पोटी दे. तिन्ही लोकांवरती वारकऱ्यांचा भगवा त्यांनी फडकवला पाहिजे. आणि चौथ्या चरणात माझे चोकोबराय म्हणतात, जर हे तुला देता येत नसेल तर ही तू के न द्यावे तुझ्याने, करी गाणी संतान. त्यापेक्षा मला वांज ठेव, माझ्या पोटी चांगला मुलगाही देऊ नको, चांगली मुलगी देऊ नको. एक जण म्हणला आता स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण फार वाढलं आहे, मग तुम्ही पहिला चोकोबराय पहिलं वर्णन तुम्ही मुलाचंच केलं, मग तुम्हालाही पहिला मुलगाच पाहिजे का? चोकोबराय शेवटचे चरणात सांगतात, दोही ठाई लेखा म्हणे केशवदास चोका, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते माझे चिवरले पाईकपण. आणि आज प्रतापगडच्या पायथ्याशी शिवरायांचेच बोल या ठिकाणी तुम्हाला सांगून जातो आणि या ठिकाणी थांबतो. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकेटभ छलनी देवी जय महिष विमर्दनी जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्तबीज विड्डाल विहंडिनी जय शंभू निशंभू जलनिवनी भूषण जय जय भणानी सरजासम शिवराज कहे देही विजय जय जग जननी देही विजय जय जग जननी. प्रतापगडच्या आई भवानी चरणी दंडवत घालून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकार ना पुला. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पायापैकी करा. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.